ओके, कॉम्रेड शुभा, प्लीज स्टार्ट. सर्व कॉम्रेड्सना लाल सलाम, वेलकम, सर्वांचं स्वागत. आजपासून आपण 6 दिवस असेच लाईव्ह कार्यक्रम करणार आहोत, परंतु आज काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम आपण लाईव्ह बघू शकत नाही. काही वेळानंतर आम्ही ह्याचं रेकॉर्डेड जे व्हर्जन आहे ते तुमच्यापर्यंत नक्की आणू आणि फेसबुक आणि इतर माध्यमातून आपण ते पाहू शकाल. आज आपला विषय आहे विद्यार्थ्यांचा आवाज. विद्यार्थ्यांचा आवाज म्हणजे काय? तर प्रत्येक पालकाला म्हणजे या देशाच्या प्रत्येक नागरिकाला जे वाटतं की आपल्या मुलांनी शिकावं, त्यांची प्रगती व्हावी, त्यांनी पुढे जावं, त्यांनी आपला आधार बनावा, देशाचा आधार बनावा आणि त्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं. पण या शिक्षणाची आजची अवस्था काय? विद्यार्थ्यांना पुरेसं शिक्षण मिळतंय की नाही? त्यांना हवं असेल ते शिक्षण मिळतंय की नाही? त्यांच्या पालकांना ते परवडेल अशा ह्याच्यात मिळतंय की नाही, याचा आपण थोडा आढावा घेणार आहोत. आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची शिक्षणाबद्दलची, विद्यार्थ्यांच्या अधिकाराबद्दलची नेमकी काय भूमिका आहे आणि आपण काय करतोय या प्रश्नावरती आपण याची चर्चा करणार आहोत. आज आपले पाहुणे, आपले वक्ते आहेत रोहिदास जाधव. हे SFI या विद्यार्थी संघटनेचे राज्य महासचिव आहेत. ते आपल्याला संबोधित करते. मी त्यांना विनंती करते की विद्यार्थ्यांचा आवाज या प्रश्नावर आपलं मनोगत आपण सुरू करावं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये उपस्थित कॉम्रेड शुभा शमीम, कॉम्रेड प्रसाद आणि सर्व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून हे सेशन ऐकण्यासाठी उपस्थित कॉम्रेड्स सर्वांना लाल सलाम. आपल्या परभणी जिल्ह्यातल्या सेलू मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं 24वं महाराष्ट्र राज्य अधिवेशन दिनांक 27 फेब्रुवारी पासून पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हावी आणि या विषयांवरची नेमकी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका काय आहे हा हेतू ठेवून या वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा आपण घडवून आणत आहोत. आजचा जो विषय आहे त्यामध्ये शिक्षण या विषयावरची चर्चा आपण आज करणार आहोत. मुख्य जर पाहिलं तर मानवी समाजाच्या विकासासाठी शिक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे. अत्यंत एक अनन्यसाधारण शिक्षणाला आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामधली शिक्षण चळवळीची एक फार मोठी परंपरा राहिलेली आहे. पुरोगामी परंपरा आहे त्याच्या पाठीमागे. विशेष करून सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक शिक्षण सुधारकांनी शिक्षणाला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक अतुलनीय योगदान शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. या देशातल्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी जी आहे या शिक्षण समाज सुधारकांनी केलेली आहे. आपण हे सर्व जाणतो. शिक्षण जेवढ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार होईल आणि जेवढ्या प्रमाणात ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल तेवढा या देशाच्या भविष्यातल्या विकासामध्ये त्याचा वाटा हा ठरत असतो. म्हणून शिक्षणाबद्दल एक विवेचन करणं, त्याकडे चिकित्सक पद्धतीने पाहण्याची गरज आहे आणि नेमके आपले त्याच्यातले काय प्रश्न आहेत या प्रश्नांचा उहापोह होणं हे फार महत्वाचं ठरतं. म्हणून आज आपण महाराष्ट्रामधली आणि आपल्या एकंदरीत देशातल्या शिक्षण व्यवस्थेबद्दलचं एक विवेचन करणार आहोत आणि त्याकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट कशा पद्धतीने पाहतो, मार्क्सवादी कम्युनिस्ट म्हणून आम्ही यामध्ये कुठल्या मागण्या करतो याबद्दलची एक चर्चा आपण करणार आहोत. या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर खऱ्या अर्थानं शिक्षणामध्ये चांगले बदल व्हायला सुरुवात झालेली होती आणि ते बदल होणं त्यावेळेसच्या परिस्थितीला धरून ते आपल्याला अपेक्षित सुद्धा होतं. आपण तेव्हाचा जर विचार केला तर गावागावांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये
शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षण संस्था निर्माण झाल्या आणि त्या शिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या आपल्या समाज घटकातील वेगवेगळे जे समाज सुधारक आहेत आणि जे वेगवेगळे दानशूर लोक आहेत यांनी शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शिक्षण पोहोचावं आणि त्या ठिकाणी शाळा सुरू व्हावी, तिथल्या लोकांना त्याचा लाभ मिळावा यासाठीचे प्रयत्न केले आणि त्यांनी दान देऊन या शिक्षण संस्था सुरू केलेल्या होत्या. यातल्या अनेक कहाण्या तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी अनेक लोकांनी जमिनी दिल्या, पैशाच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत सुद्धा केली आणि वेगवेगळ्या प्रकारची अशी मदत करून शिक्षणाला पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न त्या सगळ्यांनी केला. आपणा सर्वांना आठवतं, या शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जेव्हा नवीन सरकार आलं, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर शिक्षणामध्ये वेगवेगळे बदल आपण करावेत हा विचार पुढे आला आणि शिक्षणावरचा एक अभ्यास करण्यासाठी शिक्षणामध्ये नेमक्या कुठल्या सुधारणा आपण केल्या पाहिजेत यासाठी तेव्हा वेगवेगळी कमिशन गठीत केली गेली, अभ्यास मंडळ नेमली गेली. त्यातलंच एक अत्यंत महत्वाचं कमिशन जे 60च्या दशकामध्ये केंद्र सरकारनं नियुक्त केलेलं होतं, त्याचं नाव आहे कोठारी कमिशन. वेगवेगळ्या जेवढे आजवर कमिशन नेमले गेले शिक्षणावर अभ्यास करण्यासाठी त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा आणि सगळ्यात महत्वाच्या शिफारशी या कोठारी कमिशनने केलेल्या आहेत आणि त्याच्यावर आज सुद्धा या देशातली विद्यार्थी चळवळ लढते आहे. कोठारी कमिशननं मुख्य 2 डिमांड्स ज्या केलेल्या होत्या त्या फार महत्वाच्या आहेत आणि ते सार्वजनिक शिक्षण वाचवण्यासाठी महत्वाच्या ठरतात. पहिला मुद्दा त्याच्यातला की शिक्षणावरचा एकूण खर्च वाढवण्याची शिफारस त्यांनी केलेली होती आणि ती अशी होती की एकूण जो बजेट आहे आपल्या देशाचा, या एकूण बजेटच्या किमान 10% खर्च हा शिक्षणावर व्हायला पाहिजे आणि एकूण जे जीडीपी आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ज्याला आपण सकल घरेलू उत्पादन असं संबोधतो, त्या सकल घरेलू उत्पादनाच्या 6% खर्च हा शिक्षणावर व्हावा आणि अशा प्रकारची शिफारस त्यांनी मांडलेली होती. या दोन्ही शिफारसी या देशातली सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी, शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी महत्वाच्या ठरणार होत्या. आज इतक्या वर्षानंतर जवळपास 77 वर्ष पूर्ण झाली आणि 77 वर्षाच्या नंतर देखील या देशातल्या विद्यार्थ्यांना संघटितपणे शिक्षणावरचा खर्च वाढवण्याची मागणी नेटाने पुढे न्यावी लागत आहे. म्हणजे जी आवश्यकता 60च्या दशकामध्ये दर्शवण्यात आलेली होती ती आजवर 77 वर्षात कुठल्याच सरकारनं त्यावर अंमलबजावणी व्यवस्थितपणे केलेली नाही. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर, प्रदीर्घ लढ्यानंतर 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा आला आणि या देशामध्ये 6 ते 14 या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं ही सरकारची एक जबाबदारी आहे आणि असं सरकारनं ते आपल्या त्या कायद्यामध्ये स्वीकारलं. अशाच प्रकारचा कायदा जपान सारख्या प्रगतशील राष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि ते आलेले 1872 मध्ये. 1872 मध्ये जपान सारख्या देशामध्ये असा कायदा येतो आणि तो कायदा भारतासारख्या राज्यात येण्यासाठी, भारतासारख्या देशामध्ये येण्यासाठी 2009 हे साल उजडावं लागलं. त्यामध्ये देखील प्रदीर्घ विद्यार्थी संघटनांचा, शिक्षण तज्ञांचा, प्राध्यापक संघटनांचा, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांचा त्यामध्ये वाटा आहे आणि हा आवाज म्हणजे संसदेमध्ये देखील काही या विद्यार्थी चळवळीतून पुढे गेलेले मंडळी पुढे जेवून जे लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य बनले त्या मंडळींनी, त्या शिक्षणप्रेमींनी सुद्धा त्या ठिकाणी आपला आवाज बुलंद केला आणि 2009 मध्ये या देशातल्या नागरिकांना, या देशातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायदा हा मिळाला. आपण विचार करत होतो की कोठारी कमिशनने ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशींची खरं तर आवश्यकता होती आणि त्या दिशेनं सरकारनं पुढे जायला हवं होतं, परंतु त्या दिशेनं सरकार तिकडे गेलेलं नाही, सरकारनं त्याच्यावर अंमलबजावणी केलेली नाही हे आपल्याला स्पष्टपणानं पुढे दिसतं. म्हणजे हळूहळू सरकारनं त्या सगळ्या शिक्षण संस्थांना अनुदान द्यायला तर सुरुवात केली, पण त्या प्रमाणामध्ये ते अनुदान वाढवलं नाही. आज परिस्थिती फार वेगळी आहे. म्हणजे सुरुवातीला
लोकांनी दान देऊन शिक्षण संस्था सुरू केल्या, नंतर सरकारनं अनुदान सुरू केलं, नंतर परत सरकारला काहीतरी वेगळं त्याच्या अंगामध्ये आलं आणि त्यांनी ठरवलं की आता आपण अनुदान देऊ शकणार नाहीत, म्हणून त्यांनी खाजगी शिक्षण संस्थांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलं. हळूहळू विना अनुदान, हळूहळू कायम विना अनुदान आणि आता पूर्णपणे खाजगीकरण, अशा पद्धतीनं शिक्षण क्षेत्राची एक वाटचाल खाजगीकरणाकडे पूर्णपणे झालेली आहे. आणि या खाजगीकरणाच्या प्रक्रियेतून प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षणाला एक वस्तू म्हणून भारतीय बाजारपेठेमध्ये आणलं गेलेलं आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्राचं संपूर्णपणे बाजारीकरण करण्याचं एक कटकारस्थान, एक धोरण या सरकारनं रचलेलं आहे, आजवरच्या सरकारनं रचलेलं आहे. आणि याच्या विरोधातली लढाई लढणं हे फार आवश्यक ठरतं. आज शिक्षण क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला, किती टक्के महाविद्यालय सरकारच्या ताब्यामध्ये आहेत. सहकार क्षेत्रातून शिक्षण संस्था सुरू झाल्या, पण त्या सहकारी तत्वावर सुरू झालेल्या शिक्षण संस्थांमध्ये देखील कशा पद्धतीने कारभार चालतो हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. शिक्षणाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारीकरण होणं म्हणजे या देशातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना, गोरगरीब घटकातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना, विशेष करून आदिवासी, अल्पसंख्याक आणि दलित समुदाय या अशा, आणि महिला, विशेष करून महिला या घटकातून आलेला जो समुदाय आहे, या समुदायाला या शिक्षणाच्या खाजगीकरणाचा आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाचा फार मोठा फटका हा बसलेला आहे. आता काही दिवसांपूर्वी मी एका अर्थशास्त्राच्या परिषदेमध्ये एक रिपोर्ट सादर केला, महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची अवस्था काय आहे. आणि तो रिपोर्ट बनवण्यासाठी वेगवेगळे शिक्षण तज्ञ, वेगवेगळे सरकारची आकडेवारी, वेगवेगळे कमिशन यावरचा अभ्यास करून तो रिपोर्ट त्या ठिकाणी आम्ही एक रिसर्च पेपर सादर केला होता. त्याच्यामध्ये काही तथ्य आपल्या समोर आलेले आहेत, ते सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला हा विषय समजावा याच्यासाठी त्याच्यातली काही आकडेवारी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. एक अनुभव सुद्धा आहे आपल्या पाठीशी. आजवर जो ड्रॉपआउटचा रेट आहे तो कमी करण्यामध्ये देखील सरकारला हवं तेवढं यश आलेलं नाही. आजही आपल्या देशामध्ये जवळपास 65 ते 70% विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी ही मिळत नाही. म्हणजे पहिलीला जर 100 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलेलं असेल तर त्याच्यातले केवळ 30 ते 35 विद्यार्थी महाविद्यालयाच्या बाकांवर बसतात किंवा त्यांना महाविद्यालय किंवा विद्यापीठ पाहण्याची संधी मिळते. हे फार मोठं दुर्दैव आहे आपल्या देशामध्ये. आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न तरी सुद्धा आपले सत्ताधारी पाहतायत. याबद्दल आपल्याला एक आश्चर्य व्यक्त करता येईल किंवा ते आश्चर्य देखील आपल्याला वाटतं. महाराष्ट्रामध्ये खरं तर याच्यामध्ये जर एक गोष्ट पाहिली तर महाराष्ट्रात म्हणजे जो शिक्षणाचा विस्तार झालेला आहे, ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्था किंवा ग्रामीण भागातलं शिक्षण क्षेत्र आणि शहरी भागातलं शिक्षण क्षेत्र या दोन्ही ठिकाणी असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये ज्या सोयी सुविधा आहेत यामध्ये फार मोठ्या प्रमाणात एक तफावत आपल्याला आढळून येते. ती तफावत वेगवेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे शहरांमध्ये तुम्हाला शाळा आणि महाविद्यालयाच्या चांगल्या बिल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील, पण ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वाड्यांवर, वस्त्यांवर, तांड्यांवर ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी त्या शाळा पत्र्याच्या हॉलमध्ये, काही ठिकाणी तर झाडाखाली भरवल्या जातात. एवढी मोठी दुर्दशा ह्या दोन्ही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते बघा. आपल्या त्यासोबतच म्हणजे इतर सोयी सुविधा आहेत, त्या सोयी सुविधांमध्ये देखील फार मोठी तफावत ही आपल्याला आढळून येते. या सगळ्या गोष्टींमध्ये काही चिंतेच्या गोष्टी देखील आपल्या समोर येतात. विशेष करून 4-5 वर्षापूर्वी जी महामारी आपल्या देशामध्ये आली, जगामध्ये पसरली आणि त्याचा सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्राला बसलेला आहे, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला बसलेला आहे. आणि त्यावेळेसच सरकारनं एक नवीन शैक्षणिक धोरण देखील आणलं, परंतु ते धोरण आणण्याच्या आधीच त्याच्यातल्या काही गोष्टींची अंमलबजावणी करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. एक त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे 2020 ला, जुलै 2020 मध्ये, त्यातली एक बाब आहे की आता यापुढे 40% शिक्षण हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घ्यावं लागेल
आणि 60% शिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने होईल, म्हणजे फिजिकल पद्धतीने होईल, ज्यामध्ये तुम्हाला शाळेमध्ये बसून, महाविद्यालयामध्ये बसून, महाविद्यालयाच्या बाकांवर बसून टीचर्स तुम्हाला समोरासमोर शिकवतील. या शिक्षणाचं कंपल्शन त्यांनी 60% आणलेलं आहे आणि 40% शिक्षण हे तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं आहे. यामध्ये जर पाहिलं तर राज्यात केवळ 9% प्राथमिक शाळांमध्ये कॉम्प्युटरवर आधारित अध्यापनाची सुविधा आहे. हे वास्तव नाकारून आपण त्या सगळ्या ध्येयाकडे वाटचाल करू शकत नाही. फक्त 43% माध्यमिक शाळांमध्ये कॉम्प्युटरची प्रयोगशाळा आहे. तर हा आकडा जास्त आहे, कारण सरकारच्या संकेतस्थळावरून आपण घेतलेलं आहे. सरकार कधीही ही सगळी आकडेवारी फुगवून सांगते हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. राज्यातील फक्त 20% शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची सोय आहे. जे सरकार स्किलवर आधारित शिक्षणाची भाषा करतं, त्यासाठी आपण काय प्रोव्हाइड करत आहोत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मूलभूत सोयीसुविधांचा जर आपण विचार केला तर सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये 1647 सरकारी शाळांमध्ये आजही मुलींसाठी स्वतंत्र शौचालये किंवा स्वच्छतागृहे नाहीयेत. हे फार मोठं दुर्दैव आहे. आपण एकीकडे या गोष्टीसाठी लढतोय की शिक्षणामधला ड्रॉपआउट रेट हा कमी व्हावा, शिक्षणातून गळती होण्याचं प्रमाण जे आहे हे रोखता यावं, यासाठी काय उपाययोजना करता येतील यावरचा विचार आपण करतो. त्याबद्दलच्या वेगवेगळ्या मागण्या सातत्याने आपण आपल्या आंदोलनातून, आपल्या जनसंघर्षातून पुढे नेत असतो. परंतु अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी समोर आपल्या आहेत. तर हा सगळा वास्तव लक्षात घेऊन आपल्याला पुढच्या सगळ्या या आंदोलनाची दिशा आम्हा सगळ्यांना ठरवावी लागणार आहे. शिक्षणामधल्या गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्या योजनांची दुर्दशा आम्हा सगळ्याला माहिती आहे. जर आपण सिंपल साध्या गोष्टी विद्यार्थ्यांना जर शाळा महाविद्यालयामध्ये प्रोव्हाइड करू शकत नसू, तर आपण शिक्षणामधल्या गळतीला कसं रोखणार आहोत, हा फार मोठा प्रश्न आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर उभा टाकलेला आहे. दुसरी एक गोष्ट, मागच्या 1-2-3 वर्षापूर्वी मुंबई विद्यापीठाअंतर्गत काम करणारी बुक्टू नावाची जी संघटना आहे, जी दरवर्षी वेगवेगळे रिपोर्ट्स आपल्या समोर सादर करते. बुक्टू या संघटनेनं 2021-22 मध्ये एक रिपोर्ट सादर केला आणि तो रिपोर्ट सर्वेवर आधारित आहे. कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन आणि मुंबई विद्यापीठाच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये एक त्यांनी सर्वे केला आणि त्या सर्वेच्या आधारे काही तथ्य आपल्या समोर आलेलं आहे. तर ते असं आहे, 2021-22 मध्ये आर्ट्स शाखा जी आहे, या आर्ट शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या एकूण क्षमतेच्या 36.1% जागा रिक्त राहिल्या. म्हणजे कला शाखेच्या पहिल्या वर्षामध्ये प्रवेश घेण्याची जेवढी क्षमता आहे मुंबई विद्यापीठाची, त्यातल्या 36.1% जागा या रिक्त राहिल्या. म्हणजे तेवढ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलेच नाही पुढच्या वर्गामध्ये. आणि दुसरीकडे तर सरकार म्हणते की आम्ही दरवर्षी हा ड्रॉपआउट रेट कमी करत चाललेलो आहोत आणि शिक्षणातली गळती आम्ही थांबवत आहोत. हे जर असं असेल तर 36% विद्यार्थी कसे काय शिक्षणातून बाहेर राहिले, हा खरा तर आपल्या समोरचा प्रश्न आहे. याच शाखेच्या म्हणजे कला शाखेच्या पीजी मध्ये हेच प्रमाण 60%. म्हणजे हे फार मोठं एक चित्र म्हणजे आपल्या समोर उभं टाकलेलं आहे आणि मोठं आव्हान हे आहे. विज्ञान शाखेच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच बाब आहे आणि वाणिज्य शाखेच्या बाबतीमध्ये सुद्धा याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. म्हणजे आपण खरोखरच शिक्षणातली गळती ही रोखत आहोत का, हा तुमच्या आमच्या समोरचा आणि या सध्याच्या व्यवस्थेसमोरचा फार मोठा प्रश्न आहे. खरं तर व्यवस्थेला हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत की नाही आहेत हा वेगळा मुद्दा आहे. परंतु आज एवढ्या सगळ्या प्रश्नांना आपण सामोरे चाललेलो आहोत, एवढी सगळी ही शिक्षण क्षेत्रातली भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असताना आपण त्यावर तेवढी चिंता व्यक्त करत नाही आणि त्यावर आपलं सरकार सुद्धा त्या पद्धतीने उपाययोजना करत नाहीयेत. या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढण्यासाठी शिक्षणावरचा खर्च वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते. म्हणजे शिक्षणासाठी दरवर्षी ज्या आर्थिक तरतुदी आपण अर्थसंकल्पामध्ये करतो, त्याचा जर विचार केला तर ती देखील फार पुरेशी आहे असं आपल्याला दिसत नाहीये.
म्हणून शिक्षणावरचा खर्च जो आहे, म्हणजे जे कोठारी कमिशनची डिमांड्स होती ती देखील आज लागू पडते आणि शिक्षणावरचा खर्च हा दिवसेंदिवस जर आपण वाढवला, दर वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ते वाढवलं, तर आपण या सगळ्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी त्याची फार मोठी हातभार आपण त्याला लावू शकतो, हे मला वाटतं. दुसरी गोष्ट, शिक्षण क्षेत्रामधल्या रिक्त जागांची, हा सध्याच्या व्यवस्थेसमोरचा, सध्याच्या शिक्षणातला फार मोठा गंभीर विषय आहे. एप्रिल 2022च्या एका माहितीनुसार केवळ उच्च महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये 100% ग्रँटेडच्या 100% अनुदानित असलेल्या प्राध्यापकांच्या 70,000 जागा या महाराष्ट्रामध्ये रिक्त होत्या. हा आकडा कुठल्या संघटनेचा नसून सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून आणि सरकारच्या अधिकृत अशा वेगवेगळ्या रिपोर्ट्स मधून या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि या सगळ्या रिक्त असलेल्या जागा सरकार भरत नाहीये. प्राथमिक, माध्यमिक अशा सगळ्या स्तरावरच्या शिक्षकांच्या म्हणजे शिक्षकांच्या रिक्त जागांचा जर विचार केला तर 2022 मध्येच या सगळ्या जागा 1,20,000च्या वर रिक्त होत्या आणि त्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या शिक्षकांची जी संख्या आहे ही 30% आहे. म्हणजे कंत्राटीवर भरती करायची, कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नेमणूक करायची आणि परमनंट भरतीला बगल द्यायचं, हे नवीन धोरण सरकारनं स्वीकारलेलं. हे आजचं धोरण नाहीये, फार पूर्वीचं आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा याच बाबी आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही 2-3 मुद्देच आपण या ठिकाणी मांडूया. खरं तर नवीन शैक्षणिक धोरण हा एक सेपरेट मुद्दा होऊ शकतो, परंतु आज आपल्याला तेवढा वेळ नाहीये. नवीन शैक्षणिक धोरणामधल्या काही धोक्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्या समोर मांडेल. पहिली गोष्ट ड्रॉपआउट बद्दल मी मांडलेली आहे. दुसरी गोष्ट ऑनलाईन आणि ऑफलाईन एज्युकेशन बद्दल सुद्धा आपण मांडली. तिसरी जी यामध्ये भयंकर गोष्ट आहे ती म्हणजे ग्रामीण भागातल्या कमी पटसंख्येच्या शाळांना आम्ही बंद करणार. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कमी शाळा, म्हणजे शाळांमध्ये जर कमी विद्यार्थी असतील तर त्या शाळा आम्ही बंद करणार. शहरी भागामध्ये मिनिमम 3,000 विद्यार्थी जर एका महाविद्यालयामध्ये असतील तर तेच महाविद्यालय कायम राहील. 3,000 पेक्षा कमी संख्या असलेल्या महाविद्यालयाला सरकार बंद करणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी संख्या कमी असेल त्यांचं काय होईल, तर ते महाविद्यालय बाजूच्या महाविद्यालयामध्ये मर्ज केलं जाईल आणि एक क्लस्टर करून एक संकुल उभं केलं जाईल. याच्यातून काय होणार आहे, अधिक फटका हा ग्रामीण भागातल्या शिक्षण संस्थांना बसणार आहे. कारण दुर्गम भागामध्ये जवळपास कुठल्याच सोयी सुविधा नसतात, म्हणून त्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये असलेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आजूबाजूचा सगळा जर विचार केला तर ती संख्या कमीच असणार आहे. तर अशा शाळा बंद करण्याचं कटकारस्थान नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्याच्या नंतर खरं तर महाराष्ट्र सरकारला त्याची जास्त घाई झालेली आहे त्याची अंमलबजावणी करण्याची, आणि त्याच्यावर त्यांनी सुरुवात पण केली. 2022 मध्ये त्यांनी जो निर्णय घेतला होता शाळा बंदीचा, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास 15,000 सरकारी मराठी शाळा बंद करण्याचं धोरण त्यांनी आणलं होतं. SFI सारख्या विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाच्या प्रभावामुळे आणि शिक्षण तज्ञांनी उठवलेल्या वेगवेगळ्या प्रेशरमुळे त्यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली. परंतु मागच्या दारानं शाळा बंदीच्या निर्णयाला स्थगिती जरी दिलेली असली तरी मागच्या दारानं त्यांनी वेगळी एक योजना आणली आणि त्या योजनेला नाव दिलं त्यांनी शाळा दत्तक योजना. आणि ही शाळा दत्तक योजना आपल्यावर लादून अदानी सारख्या, अंबानी सारख्या उद्योग समूहाला या शाळा चालवायला द्यायच्या. आता कुठला उद्योग समूह जर सरकारी शाळा चालवायला घेत असेल तर मला तर याबद्दल पूर्ण विश्वास आहे की ते काही कर्मवीर भाऊराव पाटील बनून शाळांचा संपूर्ण विकास करण्यासाठी शाळा ताब्यामध्ये घेणार नाही. तर ही सगळी उद्योजक मंडळी, हे सगळे उद्योग समूह नफ्याचा विचार करून, शिक्षणामधून नफा कसा कमवता येईल असाच विचार करून हे सगळे इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करणार आहेत. म्हणून ती एक फार मोठी धोक्याची घंटा शाळा बंदीच्या बद्दल आपल्या समोर उभी टाकलेली आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा उच्च महाविद्यालयांबद्दल. आपल्या उच्च महाविद्यालयांमध्ये नॅक नावाचं एक मूल्यांकन होतं. आजकाल नॅक मध्ये जर A+ दर्जा कुठल्या महाविद्यालयाला मिळाला तर सरकार म्हणतं की आता तुम्ही हे महाविद्यालय स्वतः चालवण्यासाठी पात्र झालेला आहात, म्हणून काय आम्ही तुम्हाला एक
ऑफर देतोय आणि ती ऑफर काय असेल तर तुम्ही आपल्या महाविद्यालयांना ऑटोनॉमी मागण्यासाठीचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात. ती पात्रता आता तुमच्या अंगी आलेली आहे. म्हणजे एखाद्या महाविद्यालयामध्ये एखादं महाविद्यालय चांगलं परफॉर्म करत आहे आणि त्या चांगल्या परफॉर्मन्स पोटी त्याला A+ दर्जा मिळालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार सांगते की तुम्ही ऑटोनॉमी घेण्यासाठी इलिजिबल आहात. आणि याच्यामध्ये काय आहे की ऑटोनॉमी मध्ये फायनान्शियल ऑटोनॉमी हा एक भयंकर प्रकार आहे. फायनान्शियल ऑटोनॉमी जर आर्थिक स्वायत्तता महाविद्यालयांना मिळाली तर विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन फी मध्ये, विद्यार्थ्यांच्या ट्युशन फी मध्ये, विद्यार्थ्यांच्या एक्झामिनेशन फी मध्ये प्रचंड मोठी लूट सुरू होईल. ही एक फार मोठी धोक्याची घंटा आहे आणि यातून सर्वसामान्य घटकातला विद्यार्थी शिक्षण प्रवाहामध्ये टिकूच शकणार नाही असं प्रावधान करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ह्या ऑटोनॉमीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि विद्यार्थी संघटना म्हणून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया वेगवेगळ्या पातळ्यांवर विरोध करत आलेली आहे. विद्यार्थी हिताचं जे शिक्षण आहे ते राहिलं पाहिजे आणि विद्यार्थी हिताच्या शिक्षणासाठीच्या उपाययोजना या झाल्या पाहिजे. याच्यासाठी जो जो संघर्ष आम्हाला करावा लागेल तो संघर्ष करण्यासाठी SFI सह या देशातली आणि महाराष्ट्रातली कम्युनिस्टांची चळवळ ही कटिबद्ध आहे. हा विश्वास अशा वेळी मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा, आपला देश हा या जगातला सगळ्यात मोठा लोकशाही राष्ट्र म्हणून मिरवून घेतो. वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्या देशाचे करते धरते जेव्हा जेव्हा बाहेर जातात तेव्हा मोठा आव असून मोठ्या आवाजामध्ये ते सांगत राहतात की आमचा देश लोकशाहीला पूजणारा देश आहे, लोकशाहीला वंदणारा देश आहे. आणि या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये आम्ही शिक्षण परिसरामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारावर गदा आणतोय. माझ्या जन्मापासून या महाराष्ट्रानं विद्यार्थ्यांच्या निवडणुका खुल्या पद्धतीने पाहिलेल्या नाहीयेत. म्हणजे मागच्या 30 वर्षापासून लोकशाही मार्गाने या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या निवडणुका झाल्याच नाहीत. आणि अशी परिस्थिती जर असेल तर आम्ही कुठलं लोकशाहीचं मूल्य पुढे घेऊन चाललेलो आहेत आणि कुठल्या लोकशाही मूल्याचं संरक्षण करत आहोत. आणि आपल्या राज्यकर्त्यांना, आपल्या शासनकर्त्यांना बाहेरच्या विदेशामध्ये जाऊन आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही फार लोकशाहीचे मोठे पूजक आहोत हे सांगण्याचा कुठला नैतिक अधिकार आहे, हा आमचा सवाल आहे. विद्यार्थ्यांच्या विचारांना एक स्पेस मिळाला पाहिजे शैक्षणिक परिसरामध्ये. त्यांच्या न्याय हक्कासाठीच्या मागण्या करण्यासाठीचा आवाज त्यांचा परिसरामध्ये बुलंद व्हायला पाहिजे. त्यांना त्यांच्या हक्काचे स्टुडंट्स युनियनचे इलेक्टेड जनरल सेक्रेटरी आणि इलेक्टेड प्रेसिडेंट हवे आहेत, जे मॅनेजमेंटच्या समोर आपले प्रश्न मांडू इच्छितात आणि मांडतात त्या ठिकाणी. तर तो अधिकार तुम्ही विद्यार्थ्यांना कधी देणार आहात? तर तो अधिकार विद्यार्थ्यांना मिळणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी काही डिमांड्स या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे करत आहोत आणि सरकार जर त्या मागण्या पूर्ण करत नसेल तर त्याच्यासाठीचा संघर्ष मजबूत करण्याची हाक सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनातून आम्ही देणार आहोत. आणि त्याच्यामध्ये कुठल्या मागण्या घेतल्यात आम्ही? तर पहिली मागणी आहे त्याच्यातली की शिक्षणावरचा खर्च वाढला पाहिजे, शिक्षणाला पुरेसा अनुदान मिळालं पाहिजे. अलीकडे तर वेतनेतर अनुदान सुद्धा बंद झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं शाळा महाविद्यालयांना अनुदान यायचं ते सगळं बंद झालेलं आहे. म्हणून अनुदानामध्ये वाढ केली पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची बाब जे की GDPच्या 6% आणि अर्थसंकल्पाच्या 10% खर्चाची मागणी करते. तर या मागणीवर आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी ती डिमांड करतोय आणि त्याच्यावर आम्ही फोकस करतोय. शिक्षण हक्क कायदा आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार या देशामध्ये 6 ते 14 या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत शिक्षण मिळतं. आणि त्यामध्ये दुसरी एक अट अशी आहे की खाजगी शिक्षण संस्था ज्या आहेत मोठमोठ्या, त्या खाजगी शिक्षण संस्थांमध्ये 25% जागा या गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे. परंतु सरकार त्याच्यावर अंमलबजावणी करत असताना त्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची जी फीस आहे ही फीस थकीत ठेवतं. असे करोडो रुपये 2017 पासून आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडे पेंडिंग आहेत, जे की त्यांनी त्या शाळांना वर्ग करायला पाहिजे होते परंतु केलेले नाहीयेत. तर या कायद्याबद्दलची एक प्रभावी अंमलबजावणी सरकारनं करावी अशी आम्ही मागणी करतो.
ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जी शिक्षणामधली तफावत आहे ही तफावत दूर करण्यासाठी त्याच्यावर प्रॉपर काम होणं फार गरजेचं आहे. ही एक आमची दुसरी डिमांड आहे. यासोबतच विद्यापीठांमध्ये जो विद्यापीठाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला मारण्याचं जे काम चाललेलं आहे त्याच्यासाठी म्हणजे त्याला कंट्रोल करण्यासाठी जे सध्याचं सरकार सगळं आटापिटा करत आहे आणि त्यांच्या विचारांचे संघी विचाराची माणसं कुलगुरू म्हणून नियुक्त केली जात आहेत. तर अशा प्रकारचा जो हस्तक्षेप जे की शैक्षणिक म्हणजे विद्यापीठाच्या सगळ्या स्वतंत्रतेला बाधा पोहोचवेल तर असे कुठलेही जर प्रकार घडत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही. तर अशा प्रकारची ढवळाढवळ करणं ही सरकारनं त्वरित थांबवली पाहिजे. ज्या ज्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आपल्या न्यायासाठी संघर्ष करत आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करणे हे बंद केलं पाहिजे. कारण लोकशाही राष्ट्राला ती शोभेची गोष्ट नाहीये. विद्यार्थ्यांचा तो लोकशाही अधिकार आहे. ते आपल्या मागण्यांवर लढतील, आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी परिसरामध्ये लढतील. टाटा नावाची जी संस्था आहे मुंबईमध्ये या ठिकाणी झालेला प्रकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एक दलित संशोधक विद्यार्थी रामदास प्रिनी शिवानंदन यांना एप्रिल 2024 मध्ये तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननं त्यांना 2 वर्षासाठी सस्पेंड केलं. कारण काय होतं दिल्ली मार्च मध्ये त्यांनी सहभाग घेतला. दिल्ली मार्च याच सगळ्या मागण्या ज्या मागण्या मी तुमच्या समोर आता मांडलेल्या आहेत त्या मागण्यांसाठी तो संसद मार्च मागच्या वर्षी जानेवारीमध्ये या देशातल्या 16 विद्यार्थी संघटनांनी आयोजित केलेला होता. आणि त्यामध्ये रामदास हे ज्या संघटनेत काम करतात ती प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम आणि आम्ही ज्या संघटनेमध्ये काम करतो ती स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या दोन्ही संघटना त्याच्यातल्या मुख्य सहभागी संघटनांपैकी होत्या. आणि त्यामध्ये तुम्ही सहभागी झालात म्हणून त्या प्रशासनानं त्याच्यावर 2 वर्षाची कारवाई केली. अशा प्रकारचे जे म्हणजे सगळे प्रकार वेगवेगळ्या संस्थांमध्ये होत आहेत तर ते बंद झाले पाहिजेत. औरंगाबाद सारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीच्या विरोधामध्ये जी आंदोलने झाली त्या ठिकाणी विद्यार्थी कार्यकर्त्यांवर दबाव टाकणे, विद्यार्थी कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांचा गैरवापर त्या ठिकाणी करणे, अशा प्रकारचे म्हणजे हे वेगवेगळे प्रकार घडलेले तुम्ही आम्ही सर्वजण पाहिलेले आहोत. IIT मुंबईमध्ये सुद्धा तसा एक प्रकार घडला. तर या सगळ्या बाबतीत जो काही हस्तक्षेप आहे तो हस्तक्षेप करणं हे त्वरित थांबवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे लोकशाही अधिकार हे वाचले पाहिजे. याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट दर्शन सोळंकी जे IIT मध्ये होते आणि पायल तडवी मेडिकलची एक विद्यार्थिनी जी नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत होती. अशा प्रकारे जातीच्या नावावर म्हणजे सामाजिक सगळ्या त्यांच्या या गोष्टीवरून जातीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांना टार्गेट करणे, विद्यार्थ्यांना छळ करणे हे थांबवलं पाहिजे. आणि हे थांबवण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये रोहित नावाचा ऍक्ट जो मागच्या 8-10 वर्षापासून आम्ही त्याची डिमांड करत आहोत की जे की जाती अत्याचाराला रोखण्यासाठी शैक्षणिक परिसरांमध्ये जे कास्ट बेस डिस्क्रिमिनेशन होतंय याला रोखण्यासाठीच काम करेल आणि त्याचे प्रावधान त्या कायद्यामध्ये असतील तर त्या कायद्याची त्या ठिकाणी अंमलबजावणी आणि त्याला इस्टॅब्लिश करणं हे एक आपल्या समोरचं टार्गेट आहे. त्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्याच्यासाठी सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा कटिबद्ध असेल. सगळ्यात शेवटचा मुद्दा तो विद्यार्थिनींबद्दलचा. एकीकडे शिक्षण क्षेत्रामध्ये जे गळतीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण हे जास्त आहे आणि म्हणून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकून ठेवण्यासाठीच्या वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. सोबतच विद्यार्थिनींसोबत वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक परिसरामध्ये अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहेत आणि या सगळ्या अत्याचाराच्या घटना थांबल्या पाहिजेत. शैक्षणिक परिसरामध्ये विद्यार्थिनींवरचे अत्याचार आम्ही सहन करणार नाही आणि त्याच्यासाठी GSCAS नावाची जी समिती आहे म्हणजे जेंडर सेन्सिटायझेशन कमिटी अगेन्स्ट सेक्शुअल हरासमेंट ही समिती सगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन झाली पाहिजे जिच्यामध्ये प्राध्यापिका असतील, शिक्षिका असतील, विद्यार्थिनींच्या प्रतिनिधी असतील आणि विद्यार्थिनींच्या तक्रारीवर विद्यार्थिनींच्या अशा प्रकारच्या शोषणाबद्दल किंवा अशा प्रकारच्या तक्रारींवरती काम करेल याच्यासाठी ती संस्था ती एक समिती
वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये ती असायला पाहिजे, अशी एक आम्ही डिमांड करतो. ही सगळी परिस्थिती आपल्या समोर शिक्षणाबद्दलची एक मांडण्याचा प्रयत्न मी आपल्या समोर केलेला आहे. जे जे मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही या अधिवेशनाच्या निमित्तानं या महाराष्ट्रातल्या शिक्षणप्रेमी लोकांना, या महाराष्ट्रातल्या शिक्षणाबद्दल ज्यांना ज्यांना आस्था आहे आणि ज्यांना ज्यांना वाटतं की या शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सुटले पाहिजेत, या सर्वांना ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी एकत्रित येण्याचं आव्हान आम्ही या प्लॅटफॉर्मवरून करतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी संघटनांनी एकत्रित यावं, सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित यावं आणि त्यांना एकत्रित आणून हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या प्रकारची चर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सेलू येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या 24व्या अधिवेशनामध्ये आम्ही करणार आहोत आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हे महाराष्ट्राच्या चर्चेच्या सगळ्या या पटलावर आले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या या समस्या सुटल्या पाहिजेत, शिक्षण क्षेत्रातल्या समस्या या सुटल्या पाहिजेत. त्यासाठीचा लढा मजबूत करण्याची हाक हे अधिवेशन देणार आहे. या निमित्तानं मी एवढंच मानतो. धन्यवाद. धन्यवाद रोहिदास, खूप चांगली मांडणी केली. विद्यार्थ्यांचे अधिकार आणि एकूण शैक्षणिक व्यवस्था जी आपल्या देशातली आहे ती कशा प्रकारे भेदभाव करते, सामाजिक भेदभाव आहे, आर्थिक भेदभाव आहे, हे आपण पाहिलं आणि रोहिदासने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सर्वांना समजावून सांगितलेलं आहे. आता प्रश्न हा आहे की हे बदलायचं कसं. ही परिस्थिती बदलणं गरजेची आहे. परिस्थितीचं वर्णन करणं पुरेसं नाही, तर परिस्थिती बदलण्यासाठी पुढे येऊन लढा करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या एकूण व्याख्यानाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सर्वांना विनंती करतो की हा शिक्षणाचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न, विद्यार्थिनींचा प्रश्न आणि विशेषतः समाजातल्या तळागाळातल्या नागरिकांचा जो अधिकार आहे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं, KG to PG आपण डिमांड करतो, आपण मागणी करतो. अगदी पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते अत्युच्च शिक्षणापर्यंत सहजतेने आणि मोफत, जवळजवळ मोफत, एक नॉमिनल काही फी आपण आकारू शकता, परंतु नॉमिनल फी शिवाय बाजार भावाप्रमाणे चढ्या भावाने या शिक्षणाचा व्यापार करू नका. ही आपली मागणी आपण सातत्याने सत्ताधाऱ्यांसमोर मांडलेली आहे आणि रोहिदासनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हे आवाहन केलेलं आहे. मी देखील या शेवटी समारोपाच्या ह्याच्यात एक आवाहन करते की शिक्षण हा प्रश्न अत्यंत कळीचा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर लढल्याशिवाय गत्यंतर नाही. लढा करणं गरजेचं आहे आणि मग लढा करायचा असेल तर त्याला मंच पाहिजे आणि हा मंच SFI आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्याला उपलब्ध करून देत आहे. आपण सर्व या मंचावर या लढ्यामध्ये सामील व्हा आणि आपल्या पाल्यांना, या देशाच्या भावी नागरिकांना चांगल्या दर्जाचं मोफत शिक्षण उपलब्ध करण्यासाठी जो लढा सुरू आहे त्या लढ्यामध्ये एक चांगल्या प्रकारे योगदान द्या. एवढंच मी आपल्याला आवाहन करते आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. संयोजकांनी आता समाप्त करायला हरकत नाही. धन्यवाद.